श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम श्री परमात्मने नमः. आज आपण इथे सेवेसाठी संत एकनाथ महाराज यांचा एक अभंग घेतलेला आहे. अभंग. वैकुंठाचा हरी गोपवेश धरी, किहिवनी शिदोरी जाई वना. वैकुंठाचा हरी गोपवेश धरी, घेऊनी शिदोरी जाई वना. ढाकुले सवंगडे संगती बरवा, ठाई ठाई ठेवा गोधनाचा. ढाकुले सवंगडे संगती बरवा, ठाई ठाई ठेवा गोधनाचा. बाळब्रह्मचारी वाजवी मोहरी, घेताती हुंबरी एकमेका. बाळब्रह्मचारी वाजवी मोहरी, घेताती हुंबरी एकमेका. दही भात भाकरी लोणचे परोपरी, आपण श्रीहरी वाढत असे. दही भात भाकरी लोणचे परोपरी, आपण श्रीहरी वाढत असे. श्रीहरी वाढिले गोपाळ जेविले, उच्छिष्टे सेविले एका जनार्दनी. श्रीहरी वाढिले गोपाळ जेविले, उच्छिष्ट सेविले एका जनार्दनी. अर्थ. यात श्रीकृष्णाच्या बाळलीलाचे वर्णन एकनाथ महाराज करतात. वैकुंठात राहणारा सुकुमार असा श्रीकृष्ण गोपाळाचा वेश घेऊन शिदोरी म्हणजेच जेवणाची पोटली घेऊन गायी चारण्यासाठी वनात जातोय. त्याच्याबरोबर त्याचे लहान मित्र गोपाळ असतात. वेगवेगळ्या ठिकाणी गोधन म्हणजे गायी चरायला सोडतात. लहान गोपाळ मुले शिंग मोहरी वाजवतात आणि एकमेकांना हाका मारतात. हे त्यांच्या खेळकर आनंदाचे चित्र आहे. दही भात भाकरी लोणचे असे साधे अन्न सर्व गोपाळ बसून खातात. स्वतः श्रीकृष्ण सर्वांना प्रेमाने वाढतो. श्रीहरीने वाढलेले अन्न गोपाळांनी खाल्लं. संत एकनाथ महाराज म्हणतात, त्यांचे उष्ट अन्न मिळाले तरी मी भक्तिभावाने खाईन. वैकुंठेचा राजा श्रीकृष्ण याचे साधेपण, प्रेम, सख्यभाव आणि अपार माया यात याचे वर्णन आहे. भक्तीत अहंकाराला नाही तर नम्रतेने वागण्याला खूप महत्त्व आहे, असे इथं संत एकनाथ महाराज आपल्याला सांगतात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.